नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या कार्यालयातील वाहन चालक पदांची पदभरती निघालेली आहे मित्रांनो. त्याचा जी-आर आलेला आहे. ती कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsAppgram, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या कार्यालयातील वाहन चालक पदांच्या मे कृष्णा मोटार्स मुंबई या बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवेबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडनं दिनांक 26 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना देण्यात आलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधीनस्थ कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध दिनांक 18/4/2022 च्या निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. सदर आकृतीबंधामध्ये नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा विभागीय जिल्हा पुरवठा कार्यालय व राज्य अन्न आयोगाच्या कार्यालयाच्या स्थापनेवरील वाहन चालक व शिपाई ही संवर्गमूत घोषित करून त्याबाबतच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 1 येथील 21/1/2025 च्या शासन परिपत्रकामध्ये बाह्य स्रोतांद्वारे सेवा घेण्याबाबत निश्चित केलेल्या मनुष्यबळांचे संख्येच्या मर्यादेत नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई इतर कार्यालयांच्या स्थापनेवरील वाहन चालक व शिपाई या पदांचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई कार्यालयाच्या स्थापनेवरील शासकीय वाहनांवर वाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार. ओके. आता असं आवश्यकता लागणार असल्यामुळे सदर कार्यालयाकरिता कटांतरी तत्वावर 7 वाहनांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता मे कृष्णा मोटार जोगेश्वरी या संस्थेसोबत करण्यात आलेल्या करारनाम्याचे नवीन निविदा अंतिम होईपर्यंत दिनांक 1/7/2025 ते 31/3/2026 या कालावधीकरिता दिलेले मुदतवाढ यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढीस वेतनपोटी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. आता शासनाचे आदेश काय आलेले आपण बघूया. आता नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई या कार्यालयाच्या स्थापनेवरील शासकीय वाहनांवर वाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यापुढेही आवश्यकता लागणार असल्यामुळे सदर कार्यालयाकरिता 7 वाहनांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता मे कृष्णा मोटार जोगेश्वरी या संस्थेसोबत करण्यात आलेल्या करारनाम्यास नवीन निविदा अंतिम होईपर्यंत किंवा 1/7/2025 ते 31/3/2026 या कालावधीकरिता मुदतवाढ यापैकी जी अगोदर घडेल तोपर्यंत आपल्याला मुदतवाढीस वेतनपोटी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे सदर सेवा पुरवठादार संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या मनुष्यबळांच्या वेतनापोटी प्रति उमेदवार प्रतिमाह 19,500 रुपये GST सहित तसेच अधिकालिक भत्ता प्रति तास आपल्याला देण्यात येतो, जो की मुंबईमध्ये 40 रुपये प्रति तास आहे. ओके. 40 रुपये प्रति तास आहे. रात्री 10 नंतर कामासाठी थांबावे लागल्यास जेवण भत्ता सोबत आपल्याला 100 रुपये देण्यात येणार आहे. मुंबई बाहेरील भत्ता 250 रुपये आहे, ते असं इथं सांगण्यात आलेले आहे. ओके. 40 रुपये प्रति तास नियमानुसार इतक्या आपल्याला खर्च शासन आपल्याला परिपत्रक वित्त विभागाच्या 2/3/2013 च्या 2/12/2013 मध्ये आणि 2/8/2016 मध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनांकरिता नियमित पद्धतीची पदे भरण्याकरिता खर्चांच्या तुलनेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना खर्चात 10 ते 25% बचत होईल. या
अटींच्या अधीत राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. आता या प्रकरणी नियंत्रण, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई कार्यालय आणि उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक 1/12/2016 व वित्त विभागाने शासन परिपत्रक 27/4/2022 च्या त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय, आदेश, परिपत्रक मधून तरतुदींचा अवलंब केलेला असेल अशा अटींच्या अधीत राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. सदरचा शासन आदेश शासन निर्णय वित्त विभागाच्या विनियम क्रमांक दिनांक 17/4/2015 मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 मधून भाग पहिला उपविभाग 4 अनुक्रमांक 1 मधून 11 नियम 11 या नियमाअंतर्गत सर्व अटी शर्तींच्या अधीत राहून प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेले आहे. वित्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात आलेले आहे. ओके. आता वरील होणारा खर्च सदर आपल्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च मागणी क्रमांक देण्यात आलेला आहे, जे की अन्न साठवण व वकार साठवण मुंबई शिधा वाटप कटांतरी सेवा लेखा शीटातून खर्ची टाकून वर्ष दिलेला आहे 2025-26 मधून करिता करण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा. तसेच यापुढे खर्च सदर केलेल्या लेखाशीटातील त्या वर्षी मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागवण्यात यावा असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही पदभरती आलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. 7 वाहन चालकांची सेवा इथून घेण्यात आलेली आहे. किती 7 पदांसाठी ही भरती आहे. 31/3/2026 नंतर डबल रिन्युअल होणार आहे. तर त्यानंतर सुवर्ण संधी आपल्याला येणार आहे. तर 31/3/2026 पर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला नवीन बंपर भरती आपल्याला बघायला मिळत आहे वाहन चालकाची. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आणि तुम्हाला एक पदभरती कुठून भरायची आहे, मे कृष्णा मोटार्स प्रायव्हेट लिमिटेड हे मुंबईकडून आपल्याला भरून घ्यायचे आहे. तिथं जायचं आपल्याला, तिथून आपल्याला भरून घ्यायचं 31 तारखेनंतर. ओके. त्याच्या अगोदर जाऊन या भेटून घ्या. ओके. म्हणजे तुमचं तिथूनच सिलेक्शन केलं जाणार आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओ काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, काही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर लावून शेअर करून द्या. तिथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जे जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.